थांबा, पेशंटला घरी आणण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना हे प्रश्न विचारले आहेत का? नित्य नर्स मध्ये आपले स्वागत आहे. आम्ही कुटुंबांना रुग्णालयातून घरी सुरक्षितपणे परतण्यास आणि प्रोफेशनल नर्सिंग के द्वारे पेशंटची काळजी घेण्यास मदत करते. मी पाहिलेले आहे की रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरचे पहिले 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. जर तुमची तयारी नसेल तर पेशंटला पुन्हा रुग्णालयातून दाखल करण्याचा धोका वाढतो. चला तर मग अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करूया, जे ही खात्री करतील की तुम्ही आणि तुमचे प्रियजन घरी सुरक्षित राहाल. डिस्चार्ज मिळत असलेल्या पेशंटला घरी विशेष काळजीची गरज भासणार का? सामान्यतः जर पेशंटचे सर्व महत्त्वाचे शारीरिक प्रमाण नियंत्रणात असतील तर होम नर्सिंग द्वारे घरी सुरक्षितपणे काळजी घेतली जाऊ शकते. पण जर घरी पेशंटचे पूर्ण वेळ काळजी घेण्यासाठी कोणी उपलब्ध नसेल तर प्रशिक्षित होम नर्स किंवा केअर गिव्हरची नेमणूक करणे केव्हाही उत्तम ठरते. जेव्हा तुम्ही म्हणता की माझ्या पेशंटची तब्येत स्थिर आहे, तेव्हा याचा नक्की अर्थ काय असतो? याचा अर्थ असा की पेशंटच्या जीवाला कोणताही तात्काळ धोका नाही, त्याची प्रकृती औषधाने नियंत्रणात आहे आणि त्याचे महत्त्वाचे शारीरिक प्रमाण इतके स्थिर आहेत की त्यांना आता रुग्णालयातील सततच्या देखरेखची गरज नाही. मी माझ्या पेशंटचे घरी चांगल्या प्रकारे काळजी कशी घेऊ शकते? संसर्ग टाळण्यासाठी मी पेशंट आणि तुमच्या आजूबाजूला नेहमी स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणार. औषधांचा डोस कधीही चुकवू नका आणि जर पेशंट बेड रिडन असेल तर बेड सोर्स टाळण्यासाठी ठराविक काळाने त्यांना शारीरिक स्थिती बदलत राहा. योग्य पोषण आणि पाणी देखील तितकेच आवश्यक आहे. मी पेशंट मध्ये कोणत्या लक्षणांवर नजर ठेवली पाहिजे? श्वास घेण्यास त्रास होणे, अचानक अशक्तपणे जाणवणे, ताप, गोंधळलेली स्थिती किंवा जखम पिकलेले दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. तसेच युरिन कमी होणे किंवा तीव्र वेदना याकडेही लगेच लक्ष द्या. फॉलो अप विजिट आवश्यक आहे का? हो. डॉक्टरांना पेशंटचा प्रकृतीतील सुधारणेचे मूल्यांकन करण्यासाठी फॉलो अप विजिट अति आवश्यक असते. कधी कधी ऑनलाईन सल्ला पुरेसा असतो, परंतु पेशंटच्या स्थितीनुसार प्रत्यक्ष तपासणीची वेळ ठरवली जाईल. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरच्या घरी संपूर्ण पेशंट सेवा व्यवस्थापित करणे शक्य आहे का? पेशंटच्या प्रकृतीनुसार कुटुंबातील एक सदस्य एकटा सर्व गोष्टी सांभाळू शकत नाही. व्यावसायिक पेशंट सेवेमुळे पेशंटच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होते, पुन्हा रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता कमी होते आणि संसर्गाचा धोकाही टळतो. आम्हाला काही वैद्यकीय आणि आरोग्य देखरेख उपकरण ठेवण्यासाठी गरज आहे का? साधारणपणे तुम्हाला थर्मोमीटर, ऑक्सिमीटर आणि बीपी मशीनची गरज लागेल. पेशंटच्या गरजेनुसार तुम्हाला एअर मॅट्रेस, हॉस्पिटल बेड किंवा सक्शन मशीन यासारख्या उपकरणांचीही आवश्यकता भासू शकते. बेड रिडन पेशंट मध्ये बेड सोर्स काढता येतात का? हो, नक्कीच. नियमित अंतराने डायपर बदलून, शारीरिक स्वच्छता राखून, एअर मॅट्रेसचा वापर करून आणि दर 2 तासांनी पेशंटची शारीरिक स्थिती बदलून तुम्ही बेड सोर्स टाळू शकता. घरचे जेवण पेशंटसाठी पुरेसे आहे की काही विशेष आहाराची गरज आहे? हे पेशंटच्या वैद्यकीय स्थितीवर अवलंबून असते. आहार आणि पाणी तुमच्या डॉक्टरांनी किंवा डायटिशियननी दिलेल्या सूचनेनुसारच दिले पाहिजे. घरी काळजी घेत असताना काही चुकले किंवा काही गडबड झाली तर वेळ वाया घालवू नका. डॉक्टरांची त्वरित संपर्क साधा. पेशंटच्या स्थितीतील बदल किंवा अस्वस्थतेची माहिती घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यांचे पालन करा. डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे का? हो. डॉक्टरांच्या असिस्टंटचा संपर्क क्रमांक नेहमी जवळ ठेवा. तुमच्याकडे आपत्कालीन रुग्णालय आणि रुग्णवाहिकेचे नंबर प्रत्येक वेळी तयार असल्याची खात्री करा. रुग्णालयात पुन्हा दाखल होण्याचे प्रमाण सामान्य आहे का? जर घरी योग्य काळजी घेतली गेली तर पुन्हा रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येत नाही. पण काही सिरियस
मायनस आजारांमध्ये उत्तम काळजी घेऊनही पुन्हा भरती करावे लागू शकते. रुग्णालयातून डिस्चार्ज घेताना कोणती चूक टाळली पाहिजे? सर्वात मोठी चूक म्हणजे केअर प्लॅन किंवा औषधांचे वेळापत्रक नीट समजून न घेणे. कधीही वैद्यकीय सल्ला विरुद्ध रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊ नका. आणि जर तुम्हाला घराच्या सेटअप बद्दल काही शंका असेल तर नेहमी प्रश्न विचार. ही उत्तरे केवळ माहिती नाही तर ती सुरक्षित रिकव्हरीचा पाया आहे. वैद्यकीय स्थिरता, उपकरणांची गरज आणि आपत्कालीन तयारी समजून घेणे कुटुंबाला सक्षम बनवते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणे ही केवळ सुरुवात आहे. आमचे ध्येय हे आहे की तुमच्या प्रियजनांना घराच्या आरामात पूर्णपणे बरे व्हावे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लक्षात ठेवा, नित्य नर्स सोबत तुम्ही तुमच्या केअर गिव्हिंग प्रवासात कधीही एकटे नाही आहात. जर तुमच्याकडे होम नर्सिंग बद्दल काही विशिष्ट प्रश्न असतील तर खाली दिलेल्या कमेंट्स मध्ये विचारू शकता. आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ.